दुसरी धाव. 2 धावा कंप्लीट करताना दिसला तो यावेळेस मात्र गौरव मडवी. या 2 धावीसह आपण धावसंख्या पाहतोय 10. पहिल्या षटकाचा खेळ चालू असेल, धावसंख्या होते ती म्हणजेच 10. अरबाजचा पुढील चेंडू, यावेळेस मात्र पंचांचा कॉल वाईट चेंडू, धोक्याची घंटा असेल, अतिरिक्त चेंडू घातक असतील यावेळेस मात्र अरबाजसाठी. 10 चेंडू आतापर्यंत हाताळलेत अरबाजने या षटकामध्ये. पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय वाईट चेंडू. धावसंख्या होते 12. 12 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. अरबाजचा पुढील चेंडू, सुरेख असा फटका असेल, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न झाला. वेगाने फेकी यावेळेस बेटूच्या माध्यमातून पण पाहतोय. धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. 14 धावसंख्या पण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अतिशय शानदारशी लढत आपण पाहतो. ऑल मिरकरवाडा विरुद्ध जय भोरी मुरुगवाडा शहर भागातील संघ असतील. दोन्ही टॉप लेवलचे संघ एकमेकांसमोर भिडताना दिसत आहेत. किंग कोब्रा आयोजित हसन मिया मजगावकर याच्यामध्ये एक शैली आहे, गती परिवर्तन म्हणजे चेंज ऑफ पेस. हसन मिया चेंज ऑफ पेस, चेंडू हाताळण्यास तो माहीर असेल. तर आपण समोर पाहतो पिंट्या कांबळे 21 फुटक असा फलंदाज जय भोरी मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून खेळताना दिसतोय. हसन मिया मजगावकर यावेळेस मात्र आपण पाहतोय षटक दुसरा हाताळतोय. पहिला चेंडू यावेळेस मात्र अतिशय वेगवान चेंडू होता, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. चेंडू होता विकेट किपर अरबाजच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्त होतोय. यावेळेस मात्र हसन मियाचा पहिला चेंडू. हसनचा पुढील चेंडू खेळण्यास मात्र पिंट्या कांबळे सज्ज असेल. पाहूया काय घडेल. यावेळेस मात्र जोरदार फटका टोलवण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव कंप्लीट करताना दिसला तो पिंट्या. दुसऱ्या धावीचा पुकार, दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावा कंप्लीट करताना दिसला यावेळेस मात्र पिंट्या. या 2 धावीचा आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 16 धावा. हसनचा पुढील चेंडू खेळण्यास मात्र प्रथमेश उर्फ पिंट्या कांबळे सज्ज असेल. यावेळेस मात्र जोरदार फटका असेल, स्ट्रेट ड्राईव्हचा धमाका झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगवान फेकी होती परंतु 3 धावा कंप्लीट करताना दिसला तो पिंट्या कांबळे. या 3 धावेचा आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजे 19 धावा. 19 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. गौरव मडवी असेल, याच्यामध्ये देखील क्षमता असेल. अराउंड द कार्पेटचे फटके सातत्याने त्याच्या माध्यमातून सजवले जातात. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यात तो देखील माहीर असेल. पाहूया या सामन्यात कसा काय धमाका करेल. समोर गोलंदाज देखील असेल तो म्हणजेच हसन मिया मजगावकर. यावेळेस मात्र सुरेख फटका लेगसाईडच्या दिशेने दिशा दिली गेली. 1 धाव कंप्लीट करताना दिसला तो गौरव. या एका धावीसह आपण धावसंख्या पाहतोय 20 धावा. 20 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक असेल. षटकाची सांगता करणारा चेंडू, भरव घेणारा चेंडू फेकण्यास मात्र सज्ज असेल तो हसन मिया मजगावकर. हसन मियाचा शेवटचा चेंडू पिंट्या कांबळे सज्ज असतील. पंचांचा कॉल येणे थोडस बाकी असेल. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा येतोय. षटक समाप्त होतोय. बाईटच्या स्वरूपात निश्चितपणे 1 धाव असेल. यावेळेस मात्र जय भोरी मुरुगवाडा संघाला षटक समाप्त होते ते या ठिकाणी मात्र दुसरं. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय गुणखात्यामध्ये ती म्हणजेच 21 धावा. 21 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. अतिशय सुंदरसे षटक हाताळलं यावेळेस मात्र हसन मियाने. पाहूया षटक तिसरं हाताळण्यास कोणता गोलंदाज सज्ज असेल.
कोण आहे दादा? बॉलर विचार ना. ए दादा बॉलर विचार कोण तो? यायला ना मिट्टू विचार. अर्सलान. यावेळेस मात्र गोलंदाज अर्सलान गोलंदाजी मार्कवरती दाखल केला जातोय षटक 30 हाताळण्यास. अर्सलान यावेळेस मात्र राऊंड विकेटचा मारा करेल तर समोर आपण पाहतोय तो गौरव मडवी असेल, अखेरचं षटक असेल. यावेळेस मात्र पंचांचा कॉल थोडासा पेंडिंग. यस, पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू आणि अतिरिक्त स्वरूपात एक धाव असेल. वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते निश्चितपणे जयभैरी मुरुगड संघाला. धावसंख्या होते 22 ना. 22 धावा. अर्सलानचा पुढील चेंडू भिरकावला मिडल विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ पार्क. षटकार. गौरव मडवी ऑन फायर. आपण पाहतोय धमाका होतोय गौरवच्या बॅट मधून. थोडासा वेळ दिला त्याने मैदानावरती सेट होण्यासाठी. त्यानंतर अर्सलानवरती चढवलेला हल्ला असेल, हाणामारीचं षटक असेल, अखेरचं षटक हाणामारीचं षटक ओळखलं जातं आणि हे गाजवताना देखील दिसतोय तो गौरव मडवी. धावसंख्या होते 28 धावा. 28 धावसंख्या आपण पाहतोय. मिडविकेटच्या दिशेने आपण क्षेत्ररक्षक देखील पाहतोय तो बिट्टू असेल. मोठे फटके रोखण्यासाठी त्याला देखील तैनात केलं जातंय. पंचांचा कॉल येतोय, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. +1 ना. 9+1 धावसंख्या होते ती म्हणजे 30 धावा. अतिशय शानदार असा खेळ साकारला जातोय गौरव मडवीच्या माध्यमातून. धावसंख्या होते ती म्हणजेच गुण खात्यामध्ये 30 धावा. अर्सलानचा पुढील चेंडू. गौरव सज्ज असेल, पाहूया काय घडेल काय बिघडेल. अर्सलान मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. यावेळेस मात्र चेंडू भिरकावला, चेंडू जातोय. यावेळेस मात्र जेलची संधी असेल आणि सुरेख असा जेल बिट्टूच्या माध्यमातून टिपला जातोय. फैजान रुपये बिट्टू, सुरेख असा जेल यावेळेस मात्र टिपताना दिसला. सगळ्यांना पार्टी कर ना, दिसतच नाही तिकडचं काय. प्रेक्षक वर्ग विनंती असेल थोडंसं सहकार्य करायचंय. मंचाच्या डाव्या बाजूला जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती असेल थोडंसं बाउंड्री लाईन पासून दूर राहून सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. अतिशय सुरेख असा झेल फैजान रुपये बेट्टूच्या माध्यमातून मिडविकेटच्या दिशेने टिपला गेला. सुरेख फटका निश्चितपणे होता गौरव मडवीच्या माध्यमातून आणि या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करत असताना तो बाद झाला. मितेश बिर्जे उर्फ मितवा आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. धमाकेदार असा फलंदाज जयभुरी मुरुगडा संघाचा आपण पाहतोय तो मितेश बिर्जे असेल. अर्सलानचा पुढील चेंडू. यावेळेस मात्र लॉकॉलचा चेंडू होता. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं आणि यावेळेस मात्र विकेटचं पतन क्रीज आउटच्या स्वरूपात मितेश मात्र बाद होतोय. तीन बोला दोन चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. प्रज्वल हळदणकर आपण पाहतोय षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. खेळण्यास मात्र प्रज्वल हळदणकर सज्ज असेल. षटकातील 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक राहतोय. प्रज्वल स्ट्रायकिंग एंड वरती असेल. यावेळेस मात्र फटका सजवला जातोय मिड ऑफच्या दिशेने. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. रोखला पेंट्याने. 2 धावांवरती यावेळेस मित्र समाधानी असेल तो. यावेळेस मित्र प्रज्वल या 2 धावेसह आपण धावसंख्या पाहतोय 32 धावा. अखेरचा चेंडू शिल्लक असेल. षटकाची सांगता करणारा चेंडू, भरमी होणारा चेंडू फेकण्यास मात्र सज्ज असेल यावेळेस मित्र अर्सलान. यावेळेस मात्र पंचांचा कॉल थोडासा पेंडिंग असेल. यस, पंचांचा पुकार येतो. वाईट चेंडू आणि धावबादच्या स्वरूपात मात्र यावेळेस मात्र प्रज्वल तंबूत परततोय. धावसंख्या होते 33 धावा. 33 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतोय. चिराग पिलनकर आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती पिंट्या कांबळे असेल ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ताकदवर फटके खेळू शकतो. त्याने स्ट्राईक आपल्याकडे खेचून आणले. पाहूया यावेळेस मात्र
कसा धमाका करेल. समोर देखील गोलंदाज अतिशय हुशारी गोलंदाजी करताना दिसलाय तो यावेळेस मात्र अरसलान. धावसंख्या रोखायचा पुरेपूर त्याने देखील प्रयत्न केलाय. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक खेळण्यास मात्र पिंट्या कांबळे सज्ज असेल. अरसलान विरुद्ध पिंट्या कांबळे अशी लढत मैदानात आपण पाहतो. या अखेरच्या चेंडूवरती चाबूक शॉटचा प्रयोग, आडव्या बॅटचा फटका असेल. एक धाव कंप्लीट वेगाने फेकी फैजानच्या माध्यमातून आणि यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट करताना दिसला तो पिंट्या कांबळे. पंचांचा इशारा येतोय. षटक समाप्त होते तिसरं आणि या 30 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच 35 धावा. सामना जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता असेल यावेळेस मात्र मिरकरवाडा संघाला. जेव्हा गेलोय ना माझ्या इथे नेम लावतो डायरेक्ट घरी बोलोरोच्या पाठीमागे लावतो माझ्या. जाईल 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 गाडी जाईल. अरे गाडी बिडी खाई लावतो मध्ये, गाडी मध्येच का लावतो. लोकांकडे डॉक्टरकडे जायचं असता. मी काल सांगितलं होतं इथे हे माराने गाडी खाली उतरवा म्हणून माहिती गाडी 4 व्हीलर. चला ऑलिम्पिक संघ विनंती असेल आपली सलामची जोडी पाठवा. कोण बसला राहून दे जा. तिकडे बाकीचे बघतायत जा. चांगले असताना अरबाज हुडेकर आणि यावेळेस नंतर फैजान आपण पाहतोय सलामीची जोडी असेल. एक यशस्वी जोडी ऑलिम्पिक संघाची आपण पाहतोय. 36 धावांचं लक्ष असेल आणि हे 36 धावांचं लक्ष घेऊन मैदानावरती उतरला येतो. यावेळेस मात्र ऑल मिरकरवाडा संघ नावाजलेला संघ असेल रत्नागिरी शहर भागातील. 6807 गाडी कोणाची असेल त्यांनी गाडी क्रमांक 6807 कुणाची असेल तर त्यांना विनंती असेल वाहतुकीला तुमच्यामुळे अडथळा होतोय सहकार्य करायचंय. 6807 गाडी क्रमांक कुणाची असेल तर त्यांना विनंती असेल आपण वाहतुकीला अडथळा होणार नाही या पद्धतीने पार्क करा. डॉक्टरकडे जाते दुसरी गाडी म्हणून जरा गाडी काढायला राहुल षटक क्रमांक पहिला घेऊन आपण गोलंदाज पाहतोय स्मित शिवलकर. स्ट्राईकला आपण पाहतोय तो अरबाज हुडेकर असेल. 36 धावांचं लक्ष घेऊन ऑल मिरकरवाडा संघ मैदानामध्ये उतरलाय. स्मित याचा पहिला चेंडू खेळण्यास मात्र सज्ज असेल तो अरबाज हुडेकर. पहिला चेंडू यावेळेस मात्र पंचांचा कॉल येतो. यस इट इज वाईट चेंडू. वाईट +1 2 धावांचा इशारा पंचांच्या माध्यमातून 2 धावांनी धावांचं श्रीगणेश करतोय. यावेळेस मात्र ऑल मिरकरवाडा हा संघ पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळला गेला. दिशाहीन गोलंदाजी, वाईट चेंडू, पंचांचा इशारा. धावसंख्या होते ती म्हणजेच 3 धावा. 3 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. बॅकअप डॅन गोलंदाजी, आडव्या बॅटचा प्रयोग झाला. सूर्यकसा फटका, चेंडू जातो. यावेळेस मात्र पंचांचा इशारा, षटकार. सूर्यकसा फटका असेल अरबाजच्या बॅटमधून थेट सीमा पार, षटकार. या षटकारानंतर आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच 9 धावा. 9 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. 36 धावांचं लक्ष असेल. पाहूया कसा मारा करेल यावेळेस मात्र स्मित शिवलकर. सूर्यकसा फटका मिड विकेटच्या दिशेने टोलावला गेला. चिरागचा चांगला प्रयत्न, वेगाने फेकी. यावेळेस मात्र 2 धावा अरबाजच्या माध्यमातून कंप्लीट केल्या गेल्या आणि त्यानंतर धावसंख्या होते ती म्हणजे 11 धावा. स्मिथचा पुढील चेंडू यावेळेस मात्र उंची दिलेला चेंडू होता. बाउन्सिंग डिलिव्हरी आपण पाहिली. यावेळेस 1 धाव
अरबाजच्या माध्यमातून कंप्लीट केली गेली धावसंख्या होते ती म्हणजे 12 धावा. फैजान उर्फ बिट्टू या प्रेमळ नावाने हा फलंदाज ओळखला जातो. ताकदवर फटका, यावेळेस मात्र मिडॉनच्या दिशेने ट्रॅव्हल. खराब असं क्षेत्रक्षण आपण पाहिलं प्रज्वलच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी 1 धाव हवी होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट करताना दिसला तो बिट्टू. या 2 धावीस आपण धावसंख्या पाहतोय ती म्हणजेच 14 धावा. 14 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू असेल, धावांवरती अंकुश लावणे गरजेचं निश्चितपणे असेल. यावेळेस मात्र बिग हिटचा फटका, बिग हिट. यावेळेस मात्र फैजान उर्फ बिट्टूच्या माध्यमातून षटकार. 20 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू असेल, संपली ना. षटक समाप्त होते ते पहिलं धावसंख्या होते ती म्हणजेच 20 धावा. एक महागडे षटक निश्चितपणे असेल. स्मिथ शिबलकर याचा एक चांगला स्ट्रायकर गोलंदाज निश्चितपणे संघाचा ओळखला जातो, परंतु चुका केल्या गेल्या, खराब चेंडू हाताळले गेले आणि यावेळेस मात्र धावसंख्या होते ती म्हणजेच 20 धावा. 16 धावांची आवश्यकता असेल अजूनही हा सामना जिंकण्यासाठी ऑल मिरकरवाडा संघाला. अरबाज आणि फैजान. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गौरव मडवी असेल तर स्ट्राईकला आपण पाहतोय तो अरबाज. जिगरबाज असा खेळाडू म्हणून तो ओळखला जातो. धावसंख्या झाली ती 20 धावा. 16 धावांची आवश्यकता असेल. पहिला चेंडू, यावेळेस मात्र पंचांचा कॉल, थोडासा ट्रेंडिंग. यस, इट इज वाईट चेंडू. पंचांच्या माध्यमातून धावसंख्या होते ती म्हणजेच 21 धावा. 21 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. गौरवचा पुढील चेंडू असेल. पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय वाईट चेंडू. धावसंख्या होते ती म्हणजेच 22 धावा. 22 धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता असेल. चाबूक शॉटचा प्रयोग, आडव्या बॅटचा फटका असेल. साहिल ठीक याच्या माध्यमातून वेगाने फेकी, अप्रतिम फेकी असेल. थेट गोलंदाज याच्या हातामध्ये फेकी केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण साहिलच्या माध्यमातून पाहिलं. यावेळेस मात्र पंचांचा कॉल येतोय. वाईट चेंडू, अतिरिक्त धावा निश्चितपणे जयभुरीसाठी डोकेदुखी ठरू शकतात, कारण 36 धावांचं लक्ष असेल. चुका करताना दिसतो तो गौरव. यावेळेस मात्र बिग हिटचा फटका, चांगला प्रयत्न चिराग पिलंकरच्या माध्यमातून. अफलातून अशी कामगिरी आपण पाहिली, षटकार त्याने रोखला. निश्चितपणे उद्याच्या दिवसामध्ये इंस्टाग्राम मध्ये ही पोस्ट निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने चांगला प्रयत्न आपण पाहिला होता चिरागच्या माध्यमातून. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण, सुरेख असा फटका असेल कव्हरच्या दिशेने. धावसंख्या होते 28 धावा, माफ करा 27 धावसंख्या आपण पाहतोय. 9 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. गौरव विरुद्ध अरबाज अशी लढत आपण पाहतोय. यावेळेस मात्र बिग हिटचा फटका असेल. चेंडू बराच वेळ मैदानात शिरावतोय आणि यावेळेस मात्र खराब असा खेळ. प्रज्वलच्या माध्यमातून एक मोठा मोहरा टिपण्याची संधी मात्र रोखली गेली. अरबाज सारखा एक मोठा मासा गळाला लागला होता, परंतु झेल सुटला गेला प्रज्वलच्या माध्यमातून आणि यावेळेस मात्र 3 धावा घेतल्या ना, एकच घेतलं. धावसंख्या होते 28 धावा. गौरवचा पुढील चेंडू, फैजान सज्ज असेल. सुरेख असा फटका कव्हरच्या दिशेने टोलावला गेला. एक धाव यावेळेस मात्र कंप्लीट करताना दिसला तो फैजान. षटक समाप्त होते ते दुसरं 2 षटकांची समाप्ती आणि त्यानंतर आपण धावसंख्या पाहतोय 29 धावा. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि 7 धावांची मात्र आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र ऑल मिरकरवाडा संघाला 5 चेंडू आणि 7 धावा. पाहूया षटक तिसरं हाताळण्यास कोणता गोलंदाज सज्ज केला जातोय. निर्णायक षटक असेल, हानामुळीचं षटक हे ओळखलं जातं. अखेरचं षटक असेल, वेदांग मोरे सज्ज असेल. डावखुरा गोलंदाज, एक चतुर आणि फिरकी गोलंदाज म्हणून वेदांग मोरे सज्ज असेल. वेदू या प्रेमळ नावाने हा गोलंदाज ओळखला जातो. समोर आपण पाहतोय तो फैजान वेदू. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता असेल.
सुरेख फटका. यावेळेस मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, वेगाने फेकी आणि यावेळेस मात्र दुसरा धाव देखील कंप्लीट करताना दिसला. यावेळेस मात्र बेट 2. या 2 धावेने आपण धावसंख्या पाहतोय 31 धावा. 5 धावांची आवश्यकता असेल. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, 5 धावांची आवश्यकता असेल. यावेळेस मात्र खराब फटका, चुकीचा शॉट सिलेक्शन आणि यावेळेस मात्र आपल्याच पायावरती कुराड मारणे म्हणजे काय प्रकार तो यावेळेस मात्र दाखवून दिलाय. यावेळेस मात्र फैजान उप बेटूने सुरेख असा झेल यावेळेस मात्र टेपला गेला आणि यावेळेस मात्र धावसंख्या पाहतोय 31. 31 धावा. चेंडू शिल्लक राहत आहेत ते यावेळेस मात्र 3 आणि सामना जिंकण्यासाठी मात्र 4 धावांची आवश्यकता असेल. माफ करा, 5 धावांची आवश्यकता असेल. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. अतिशय रोमहर्षक असा आपण सामना पाहतोय. शहर भागातील दोन्ही संघ असतील. एके बाजूला आपण पाहतोय जयभरी मुरुगवाडा, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो या ठिकाणी ऑल मिरकरवाडा संघ. बॅट्समन कोण गेलो? बॅट्समन कोण आहे? ए बॅट्समन कोण आहे? इब्राहिम. यावेळेस मात्र इब्राहिम आपण मैदानात पाहतोय. हेलिकॉप्टरची फटके खेळण्यात माहीर, हेलिकॉप्टरचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस वेदू पाहूया काय करेल. स्वीपचा फटका असेल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वेगाने फेके निश्चितपणे केली गेली आणि यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट करताना दिसला. तर यावेळेस मात्र इब्राहिम या 2 धावेचा आपण धावसंख्या पाहतोय 33 धावा. 2 चेंडूंनी 3 धावांची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेच्या माध्यमातून लागू असेल. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 3 धावांची आवश्यकता मात्र असेल. वेदांग विरुद्ध आपण इब्राहिम अशी लढत मैदानावरती पाहतोय. 2 चेंडू 3 धावा. यावेळेस मात्र अप्रतिम ब्रेक लावलं. बोटांची जादू दाखवली यावेळेस मात्र वेदांग मोरेने. अप्रतिम यावेळेस मात्र गोलंदाजीचं प्रदर्शन झालं. पंच थोडीशी मात्र चर्चा करताना दिसत आहेत. पाहूया पंचांच्या माध्यमातून कोणता इशारा दिला जातो. आणि निश्चितपणे पंचांच्या माध्यमातून जो इशारा येईल तो योग्य असेल, यात काय शंका नसेल. पाहूया पंच कोणता इशारा देतात. यावेळेस मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय तो यावेळेस मात्र वाईट चेंडू. धावसंख्या आपण पाहतोय 32 ना. धावसंख्या होते 32 धावा. 2 चेंडूंचा खेळ, माफ करा, धावसंख्या या ठिकाणी आपण गुणखात्यामध्ये पाहतोय 34 झालं ना. यावेळेस पाहूया पंच कोणता निर्णय देतात. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटीच्या माध्यमातून कळवण्यात येतोय पंचांच्या माध्यमातून जो निर्णय असेल तो अंतिम असेल. फक्त मनोरंजनासाठी मागितलं नाही ना, एवढी मागितलं नाही. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 2 धावांची आवश्यकता असेल. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 2 धावांची आवश्यकता असेल. इब्राहिम विरुद्ध वेदांग अशी आपण लढत पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 2 धावांची आवश्यकता असेल. दोन चेंडू 2 धावांची आवश्यकता असेल. विलक्षच्या दिशेने फटका खेळला गेला. 1 धाव कंप्लीट आणि धावसंख्या मात्र होते ती 35 धावा. एका चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय आणि एका धावेची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी ऑल मिरकरवाडा संघाला. अतिशय रोमहर्षक असा आपण सामना पाहतोय ऑल मिरकरवाडा विरुद्ध जय भैरी मुरुगवाडा. कंपल्सरी चेस हा नियम या स्पर्धेच्या माध्यमातून लागू असेल. एका धावेची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी ऑल मिरकरवाडा संघाला. अतिशय आक्रमक असं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. जय भैरी
मुरगोडा संघाच्या माध्यमातून सर्व लाईनमन लक्षपूर्वक सामन्याकडे पहा. आपला निर्णय महत्वाचा असेल या सामन्याच्या माध्यमातून. एका चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. एका धावेची आवश्यकता असेल. अतिशय रोमहर्षक लढत आपण पाहतोय. हृदयाचा ठोका वाढवणारा सामना असेल. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. मिरकरवाडा विरुद्ध मुरुगवाडा. अतिशय आक्रमक असं क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय तो जय भुरी मुरुगवाडा संघ. एका चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. एका धावेची आवश्यकता मात्र असेल. बेदू विरुद्ध अरबाज अशी लढत असेल. पाहूया कोण ठरेल या सामन्याचा हिरो. चित्र स्पष्ट थोड्याच वेळामध्ये होईल. यावेळेस मात्र सुरेख असा फटका अरबाजच्या माध्यमातून टोलावला गेला आणि यावेळेस मात्र विजय होतोय तो ऑल मिरकोडा संघ. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चांगलं प्रदर्शन राहिलं जयभुरी मुरगुडा संघाचं. अतिशय रोमहर्षक लढत आपण पाहिली. जाऊया ओमकार शेलार यांच्या माध्यमातून सुमधुर आवाज. मोबाईल भेटवा जरा मोबाईल भेटवा.